सध्या सकाळची जरी थंडी वाजत असली ना तर दुपारचं प्रचंड असं ऊन जाणवू लागलं आहे, जसं काय उन्हाळ्यात चालू झालाय. आणि अशाच कडक उन्हाळ्यात आज बाहेर जायचा प्लॅन होता. बाहेर प्लॅन वगैरे फिरायला कुठं नव्हतं जाणार, तर माहीच्या शाळेत होती पॅरेंट्स मीटिंग, त्यासाठीच जायचं होतं. 3 ते 4 असं पॅरेंट्स मीटिंगचं टायमिंग होतं. मग आता रिक्षाने जायचं तर आमच्या इथून रिक्षाही लवकर भेटत नाही. मग यांना फोन केला तर हे मला फक्त गोडोली नाक्यापर्यंत सोडणार होते, तिथून पुढे मला एकटीला जायचं होतं. तर म्हणलं चला गोडोली नाक्यापर्यंत तरी ठीक आहे. पण ह्यांनी नंतर विचार केला की मला बोलले तू गाडी घेऊन जा, मी माझी कामं करतो. मग यांना सोडलं गोडोली नाक्यावरती आणि मी निघाले गाडी घेऊन. आणि सध्या ना गोडोली नाक्यावरती सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, कधीही जा, गर्दी आणि ट्रॅफिक एवढं असतं ना, लोक कशीही गाडी चालवतात, पुढं बघत नाहीत, मागं बघत नाहीत, आपले सुसाट सुटलेली असते गाडी. आजूबाजूला कोण चाललंय याचंही लोकांना भान राहिलेलं नाहीये आता. त्यामुळं गाडी जपून चालवा. तुम्ही बघू शकता फायनली माहीच्या शाळेत मी पोहोचलेली आहे आणि इथं पॅरेंट्स मीटिंग नुकतीच चालू झालेली आहे. ज्यांना काही म्हणजे अचिव्हमेंट त्यांची असेल तर आम्ही तुम्हाला पर्सनली फोन सिलेबस आम्ही टाकला आहे मोबाईलवर. त्याच्यामुळे तुम्हाला मी आता मीटिंग आला सगळ्या आठवणी तुम्हाला सगळं सांगितलं. आणि रायटिंग फक्त ते पब्लिक स्ट्रीम आहे, त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह पब्लिक माउंटेन आणि प्रोफिशियंट पब्लिक ॲडव्हान्स. आणि हे आहेत माहीचे पेपर. तुम्ही बघू शकता ड्रॉइंग तर तिला करायला पहिल्यापासूनच खूप आवडतं आणि बाकीचे पेपरही तिनं अगदी छान पद्धतीनं सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे तिचा अभ्यासाचं आम्हाला काही टेन्शन नसतं. ती स्वतःहूनच सगळा अभ्यास करत असते. त्याचबरोबर तिला डान्स करायची आवड आहे, स्वतः गाणं देखील म्हणत असते. अशा बाकीच्या काही ॲक्टिव्हिटी माही स्वतः करत असते. पॅरेंट्स मीटिंग उरकून घेतली आणि मी निघाले घरी. आता घरी जाता जाता मला दिसली इथं ताजी फळं. चला म्हणलं फळं घेऊयात. मग द्राक्षे, सफरचंद अशी काही फळं घेतली आणि घरी आली. आता द्राक्षांचा सीझन चालू झालाय, तर ज्या त्या सीझनमध्ये जी ती फळं खाल्लीच पाहिजेत, नाहीतर परत वर्षभर काय आपल्याला ही फळं भेटणार नाहीत. म्हणून द्राक्षे घेतली, सफरचंद घेतली. द्राक्षे खरंच खूप गोड होती आणि घरी आलो. आता द्राक्षे तर घेतलेत. सुरुवातीला आणल्यावर मी काय करते, घरी आल्यावर मिठाच्या पाण्यात त्याला एक अर्धा तास भिजत ठेवते. म्हणून मीठ घेतलं, पाणी घेतलं आणि त्याला अर्धा तास भिजत ठेवलं, म्हणजे माई शाळेतून आली की खाते. असा होता आजचा दिवस.